पेठवडगाव नगर परिषदेच्या निवडणूक मतदानानंतर स्ट्रॉंग रूम परिसरात खासगी घरांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशानं प्रशासनानं हटवले। मात्र त्यावरून यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम समोर आंदोलन केलं। यावेळी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला। दरम्यान उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी 24 तास कधीही स्ट्रॉंग रूम मध्ये पाहू शकतात, त्याला कसलीही हरकत नसल्याचं मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी सांगितल्यानंतर तणाव निवळला। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतपेट्यांसाठी शिवाजी चौक परिसरातील मराठा मंडळाची इमारत स्ट्रॉंग रूम म्हणून वापरण्यात येत आहे। निवडणूक आयोगानं स्ट्रॉंग रूमच्या आतील बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, पण बाहेर स्क्रीन लावलेली नाही। त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरातील 2-3 घरांवर 2 दिवसांपूर्वी खासगी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे होताच निवडणूक आयोगानं हे कॅमेरे काढण्याचा आदेश दिला। त्यानुसार आज दुपारी 4च्या दरम्यान कर्मचाऱ्यांनी संबंधित घरावरील खासगी कॅमेरे पोलीस बंदोबस्तात काढून घेतले। मात्र त्याची माहिती मिळताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम परिसरात एकत्र जमून ठिया मारला। यावेळी कार्यकर्त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यात वादावादी झाली। खासगी घरावरील कॅमेरे काढणं हा आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असून ही कारवाई चुकीची आणि संशयास्पद आहे। स्ट्रॉंग रूमच्या पारदर्शकतेबाबत संशय व्यक्त होत असून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्क्रीन लावावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली। मात्र खासगी घरांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानं निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रकार असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे कॅमेरे काढण्याचे आदेश दिले आहेत। मात्र उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूम मध्ये पाहणी करण्याचा 24 तास अधिकार आहे, त्याला कसलीही हरकत नसल्याचं मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी सांगितल्यानं वातावरण निवळलं। सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिथे जिथे कॅमेरे लावले टोटल 8 कॅमेरे आहेत। 8च्या 8 कॅमेरे आपण स्क्रीनवर दर्शवतोय आणि ऑलरेडी पत्र प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक सदस्याला दिलेलं आहे, ज्यांनी निवडणूक लढलेलं आहे की 24 तास तुम्हाला कधीही बघायचं असेल तर आपण स्क्रीनवर तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे। दरम्यान स्ट्रॉंग रूम मध्ये पाहणी करण्यासाठी कोणतीही लेखी अथवा तोंडी सूचना निवडणूक आयोगाकडून मिळालेली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त होत असून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर प्रशासनानं स्क्रीन लावावी अशी मागणी उमेदवार संदीप पाटील यांनी केली आहे। वडगाव नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मराठा समाजा हॉलमध्ये ईव्हीएम मशीन निदान ठेवण्यात आलेलं आहे। या हॉलमध्ये ठेवत असताना पोलीस प्रशासन असू दे निवडणूक आयोगानं आत बंदिस्त कॅमेरे लावलेले आहेत आणि आपल्या सिक्युरिटीसाठी वडगावच्या जनतेच्या सुरक्षेसाठी किंवा ह्या ईव्हीएम मशीनचे कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये किंवा काही त्यामध्ये शंका येऊ नये म्हणून या हॉलच्या समोर काही कार्यकर्त्यांनी सुरक्षेसाठी इथं सीसीटीव्ही लावलेले आहेत। परंतु निवडणूक आयोगानं असा आदेश काढला आहे की हा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जे सीसीटीव्ही आहेत ती काढा। त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने ती सीसीटीव्ही काढले, परंतु आज आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले। यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की ह्यामध्ये आम्हाला फुल बाहेर स्क्रीन लावावी जेणेकरून इथं पारदर्शक लोकांना समजू दे। दरम्यान या गदारोळामुळे पेठवडगावच्या स्ट्रॉंग रूम परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, तसंच नागरिकांनीही गर्दी केली होती।